आपल्याला ही अरेंजमेंट करून दिलेली आहे आणि पुढची सगळ्या सत्रासाठी अरेंजमेंट करणार आहे, त्यासाठी त्यांचे आधीच धन्यवाद आणि तर आपण आता सुरुवात करूया. आपण सर्व गेले 2-2.5 महिन्यांपासून दिवाळीच्या आधीपासून सक्षम उपक्रम आपण सर्वजण आपापल्या वर्गामध्ये सक्षमपणे घेत आहात. तरी सुद्धा अगदी थोड्याफार काही अडचणी जाणवत आहेत किंवा काही गोष्टी जर राहत असतील तर त्याच्यासाठी आपण सक्षम 2 प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. मदतीची गरज आहे किंवा थोड्याफार मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे काही टॉपिक आपण या सत्रासाठी निवडलेले आहेत. सकाराम सर, आजचे टॉपिक तर आज आपण काय काय पाहणार आहोत. मागच्या मुलांनी शांत बसायचं. आज आपण सर्वप्रथम सहभागी वाचन, प्रकट वाचन. हे आमचे प्रताप सर आहेत, सगळ्यांना ओळख करून देते. मुलांना विचारत सहभाग घेत कारण लहान मुलांचा पण कमी आहे. प्रकट वाचनामध्ये रेअरली तुम्ही 1-2 प्रश्न विचारले तरी चालेल. पुस्तक दिसतंय सगळ्यांना? काय दिसतंय रे? काय दिसतंय? अजून काय दिसतंय? भोपळा आहे आणि तर आज की नाही आपण हे पुस्तक वाचणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे चित्रमय, कावळ्याला लागली तहान आणि इतर गोष्टी. कावळ्याला लागली तहान आणि इतर गोष्टी आणि वरती छोट्या अक्षरात चित्रमय लिहिले. चित्रमय म्हणजे भरपूर चित्र याच्यामध्ये असणार आहे आणि हे पुस्तक प्रकाशित केले ज्योत्स्ना प्रकाशनाने. आता याचं लेखकाचं नाव इथं नाही लिहिलेलं, कदाचित आतमध्ये लिहिलेलं असेल, आपण बघूया. इथं लिहिलंय कावळ्याला लागली तहान, राजेश लवळेकर. या पुस्तकातल्या गोष्टींची रचना कोणी केलेली आहे? राजेश लवळेकर यांनी. या जुन्या गोष्टी आहेत सगळ्या. चित्रावरून जर आपण पाहिलं असेल तर यांनी कदाचित चित्रामधून त्यांची रचना केली असेल. आपण आता यातली गोष्ट वाचणार. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत पण मी काही तुम्हाला सगळ्या गोष्टी आजच सांगणार नाही, आपण त्या हळूहळू सांगूया. आज आपण ही गोष्ट वाचूया. काय दिसतंय चित्रामध्ये? एक मोठा माणूस आहे आणि एक मुलगा आहे. कोण असू शकतात रे ते? मुलगा आणि बाबा. एकदा त्यांच्या गाढवाला घेऊन बाजारच्या गावी निघाले. त्यांना गाढव विकायचं होतं. त्यांना चालताना बघून पाणी भरणाऱ्या काही बायका हसल्या. गाढव बरोबर असताना उन्हातून पायी चालणारे असे मूर्ख कोणी कधी थांबले नसतील. काय म्हणाला या बायका बघा. बायकांचं बोलणं ऐकून बाप फजील झाला. त्याने मुलाला गाढवावर बसवलं. त्या बायकांचं बोलणं ऐकून त्यांना वाटलं आपल्याला मूर्ख म्हणताय, आपल्या मुलाला आपण आता गाढवावर बसवूया. बघा चित्रामध्ये काय दिसतंय बघा. आता गाढवावर बसू. मुलगा गाढवावर बसला. आणखी काय पुढे गेल्यावर त्यांना काही माणसं भेटली. त्यातला एक जण म्हणाला, काय आजकालची मुलं ती, म्हातारा बाप पायी चालतोय आणि मुलगा आरामात गाढवावर बसलाय. ही माणसं त्याला म्हणली, आता काय गरज होईल? तो बसेल गाडवा. तो बसेल गाडवा. मुलगा काय करत? खाली उतरत आणि बाबांना बसतो. बघूया.
त्यांनी त्यांचा. लोकांचं बोलणं ऐकून मुलगा ओशाळला. त्याने आपल्या बापाला गाढवावर बसवलं. थोडं पुढं गेल्यावर त्यांना पुन्हा माणसांचा घोळका दिसला. त्यातला एक म्हणाला, काय माणूस आहे, स्वतः गाढवावर बसलाय आणि आपल्या लहान मुलाला पायी चालवतोय. हे ऐकून बापाने आपल्या मुलालाही गाढवावर बसवले. काय झालं बरं आता? दोघं बसले. आणखी पुढे गेल्यावर आता ते आणखी पुढे गेले. त्यांना एक माणूस म्हणाला, तुम्ही दोघेही धडधाकट दिसताय, मग गाढवावर कशाला बसलात? तुम्हीच गाढवाला उचलून घ्या की. आता काय होईल बरं? दोघं गाडवाला उचलून घेतले. दोघं जण गाढवाला उचलतील. दोघं जण उचलतील का? उचलतील? बघू आपण आता काय होईल. बरोबर काय झालंय? हे ऐकून बापलेकांनी गाढवाचे चारही पाय काठीला बांधले आणि गाढवाला उचलून ते चालू लागले. पुढे गेल्यावर त्यांना एक ओढा लागला. ओढ्याच्या आणि त्या पुलावरून ते चालू लागले. हे विनोदी दृश्य बघून आजूबाजूचे लोक हसू लागले, टाळ्या वाजवू लागले, ओरडू लागले. त्याच्यामुळे गाढव बिथरलं. घाबरून गाढवाने दोन्ही पाय जोरात झाडले. त्यामुळे ती काठी तुटली आणि गाढव पाण्यात पडलं. लोक हसल्यामुळं ओरडल्यामुळं काय झालं? गाढव बिथरलं आणि पाण्यामध्ये पडलं. गटांगळ्या हात गाढव पाण्यात वाहून गेलं. झाली आपली गोष्ट. छान होती गोष्ट. ऐकावे जगाचे, करावे मनाचे.